जमादार चौकाचे शिवशंभू शासन चौक नामकरण मंजूर। मुरगुड नगरपालिकेच्या तातडीच्या विशेष सभेत जमादार चौकाचे नामांतरण करून त्यास शिवशंभू शासन चौक असं नाव देण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला। या निर्णयामुळे शहरातील शिवप्रेमी व शंभू प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। छत्रपती संभाजी महाराजांचे नाव चौकाला देण्यात यावे अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून शंभूप्रेमी तरुणांकडून करण्यात येत होती। या पार्श्वभूमीवर आयोजित विशेष सभेत चौकाच्या इतिहासासह नामांतर प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली। नगरसेवक सुनील रणवरे यांनी प्रस्ताव मांडला तर दत्तात्रय मंडलिक यांनी त्यास अनुमोदन दिले। त्यानंतर उपस्थित सर्व नगरसेवकांनी टाळ्यांच्या गजरात प्रस्तावास मंजुरी दिली। प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर शंभूप्रेमी तरुणांनी नूतन शिवशंभू शासन चौकात फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून जल्लोष साजरा केला। तसेच या निर्णयाबद्दल सर्व नगरसेवकांचे आभारही व्यक्त करण्यात आले। मध्यंतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या झालेल्या पावती वादाचा प्रवास अखेर त्या चौकाचे नामांतर करून थांबला। दरम्यान या ऐतिहासिक चौकास नवी ओळख मिळाल्यामुळे नागरिकांनी तरुणांनी समाधान व्यक्त केले। यावेळी फटाक्यांची यादी आणि साखर वाटप करण्यात आले। सर्जराव भाट, मुरगुड प्रतिनिधी। आम्हाला जी सांगता केली होती की नाव बदलण्याचं, ते नाव बदलण्यात आलेलं आहे, पण प्रत्येकाने संयमाने आणि प्रत्येकाने संयम ठेवून आम्हाला सहकार्य करावं पूर्ण गावाने आणि एकोपा ठेवावा हीच आमची सगळ्यांना नम्र विनंती आहे। राजे शंभूराजे मुरगुडमधील जमादार चौक येथील नामांतरण करण्यासंबंधी छत्रपती संभाजी महाराज असे नामांतरण करण्यासंबंधी जे आम्ही सर्व मुरगुडमधील सकल हिंदू समाजाच्या व शिवशंभू भक्तांनी जी मागणी केली होती, त्या मागणीस नगर परिषदेतील सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष यांनी विशेष सभा घेऊन जी मान्यता दिली, शिवशंभू शासन चौक अशा प्रकारचं नामांतरण करून आज आम्हाला कायदेशीर मान्यता दिली। त्याबद्दल मी सर्व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक व तसेच ॲडव्होकेट वीरेंद्र भैया मंडलिक यांचं सर्वांचं आम्ही सकल हिंदू समाज व शिवशंभू प्रेमी यांच्यामार्फत आभार मानतो। व तसेच मुरगुड बंद ज्यावेळेला आम्ही हाक दिली त्यावेळेला मुरगुडमधील या सर्व नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं। आज या नामांतरणाच्या लढ्याला जे ताकद दिली त्याबद्दल सर्व मुरगुडमधील व्यापारी व पत्रकार बंधू, पोलीस यांचे सर्वांचे मी आभार मानतो। व लोकांच्या भावना ह्या जाणून घेऊन आपण त्या चौकाचं नामांतर करण्याचं सभागृहानं त्याला मंजुरी दिली आहे। जसं सभागृहानं लोकभावनेचा विचार केला आणि तो बदल घडून आणण्यास अनुमती दिली, तशी समाजाची सुद्धा जबाबदारी आहे की नामांतर झाल्यानंतर मुरगुड हे गाव अतिशय सेन्सिटिव्ह असं आहे, सायलेंट सिटी आहे। अशीच भविष्यामध्ये जातीय सलोखा, आणखीन कुठल्याही प्रकारचा वादविवाद आजपर्यंत झालेला नाही जातीच्या संदर्भात, असाही भविष्यात होणार नाही। या सगळ्याची खबरदारी घेण्याची जबाबदारी पत्रकार बंधू, तुम्हीही मुरगुडचे नागरिक आहात, या साऱ्या गोष्टीला तुमचं आणि सगळ्या तरुण वर्गाचं सहकार्य लाभावं आणि भविष्यामध्ये जातीय सलोखा किंवा जातीय भेद ह्या सगळ्याला आपण अगदी शांततेनं सामोरं जाऊन पूर्ववत सायलेंट सिटी आहे जी नाव आपल्याला पडलेलं आहे तशीच राहावी, यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं एवढीच माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे। ठराव मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। ठराव मांडण्याअगोदर त्या चौकाचा इतिहास जाणून घेऊया। स्वातंत्र्यपूर्व काळात देशभर ब्रिटिश सरकारविरोधात सर्व ठिकाणी स्वातंत्र्य चळवळी लढा सुरू होता। मुरगुडसह अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी या चळवळीमध्ये सहभाग घेतलेला होता। त्यामध्ये भारमल, गोदडे, मेंढके, पोद्दार, चौगले, शिरशेगर असे अनेक स्वातंत्र्य सैनिक अग्रभागी होते। ब्रिटिश सरकारविरोधात अनेक कारवाई करत होते। मुरगुडमध्ये त्यावेळी पोलीस चौकीचे फौजदार चिकोडीकर नावाचे होते, त्यांचा दरारा मोठा होता। आत्ताची जी मस्जिद आहे त्या ठिकाणी छोटी चावडी होती। आता स्वातंत्र्य सैनिकांच्या कारवाईच्या खबरी मुरगुडमधील काही लोक चिकोडीकर फौजदारांना देत होते। चिकोडीकर संबंधितांना उचलून चौकीमध्ये बेदम मारहाण करत होते। त्यांचा दरारा फार मोठा होता, लोक त्यांना घाबरत होते। स्वातंत्र्य सैनिकांनी खबरी शोधून काढले व त्यांना पकडून त्यांच्या गळ्यामध्ये खेटराच्या माळात घालून त्यांची मिरवणूक काढून पिंपळाजवळील चावडीसमोर आणून त्यांना शिक्षा दिली होती। त्यावरूनच या चौकास शासन चौक असे नाव पडले। त्यानंतर काही लोकांनी त्या चौकास स्वातंत्र्य सैनिक ईश्वरराव गोदडे चौक असे नाव दिले।
त्यालाही तेथील काही लोकांनी विरोध केला आणि त्या चौकास बाळासाहेब जमादार चौक असे संबोधले जाऊ लागले. पण वैशिष्ट्य अशी की वरील चौकाच्या नावासंबंधी ज्या घडामोडी झाल्या त्याची नगरपालिकेच्या दप्तरामध्ये कोठे नोंद आढळून आलेली नाही. आता मात्र या चौकाची नोंद देण्यासाठी मुरगुडमधील लोकांनी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे. या निवेदनाचा विचार करता मुरगुडमधील जातीय सलोखा कायम राहावा, सर्व धर्म संभाव याचे भान ठेवून आणि स्वातंत्र्य सैनिकांची आठवण चिरंतन राहावी या हेतूने सदर चौकास शिवशंभो शासन चौक असे नाव द्यावे असा मी ठराव मांडतो. या सभागृहाने टाळ्या वाजवून संमती द्यावी व अनुमोदन द्यावे ही विनंती करतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.